दर्पण न्यूज। सर्वोच्च न्यायालयाच्या कंत्राटी डेली व्हेजेस अस्थायी थर्ड पार्टी आउटसोर्स कर्मचाऱ्यांच्या बाजूने सर्वात मोठा निकाल सर्व राज्यांना लागू केलाय। भारताचे सर्वोच्च न्यायालय सिव्हिल अपील क्रमांक 8558/2018 धरमसिंग आणि इतर विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार आणि इतर जजमेंट दिनांक 19 ऑगस्ट 2025 रिपोर्टेबल जजमेंट कंत्राटी डेली व्हेजेस थर्ड पार्टी तदर्थ अस्थायी कर्मचारी अनेक वर्षांपासून सेवा देत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणे उपयोग करून घेणे आणि कमी मोबदला देणे कायम न करणे हे संविधानाचे कलम 14, 16, 21 चे उल्लंघन आहे। कंत्राटी डेली व्हेजेस थर्ड पार्टी तदर्थ अस्थायी कर्मचारी ज्यांच्या सेवा 3 वर्षांपेक्षा जास्त झाल्या आहेत त्यांना पे स्केल आणि इतर लाभ प्रमाणे वेतन द्यावे। अशा कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक करता येणार नाही। कंत्राटी डेली व्हेजेस थर्ड पार्टी तदर्थ अस्थायी कर्मचाऱ्यांच्या सेवा कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणे 3 वर्ष योजना स्कीम मध्ये सेवा झाल्यानंतर त्याचा सेवा शासन उपयोग करून घेत असाल तर शासनात कायमस्वरूपी पदे निर्माण करून समायोजन कायम करणे सरकारला बंधनकारक आहे। कंत्राटी डेली व्हेजेस थर्ड पार्टी तदर्थ अस्थायी कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक करता येणार नाही। या कर्मचाऱ्यांना कायम करायचे नसेल तर समान काम समान वेतन नियमाप्रमाणे अशा कर्मचाऱ्यांना कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे पे स्केल आणि इतर सर्व लाभ द्यावेत। सदर जजमेंट सर्व राज्यांना लागू आहे। सर्वोच्च न्यायालयाने देशामधील करोडो कंत्राटी कामगारांच्या हिताचा मोठा निर्णय घेतला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.